आपल्याला परमात्मा प्राप्त करता येतो. म्हणजे जे सर्व सुख आहे ते सर्व सुख आपल्याला प्राप्त करता येतं. वास्तविक पाहता ते सर्व सुख आपलं स्वरूपच आहे, पण अज्ञानामुळे ते आपल्याला कळत नाही, माहित नाही. आपला अनुभव आपल्याला आपल्या आनंदाचा, आपल्या स्वरूपाचा अनुभव आला, कितीदा आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. बरोबर. आणि हा आनंद निरपेक्ष आनंद. बरोबर. महाराज म्हणतात आनंदाचे दोही आनंद आनंदाचे जे अक्षर आहेत ते प्रकाशाशिवाय नाहीत. प्रकाश जर नसला तर अक्षर आहेत का नाही. जर प्रकाश नाहीच पडलं तर अक्षर दिसणार मग अक्षर कशामुळे प्रकाशामुळे म्हणजे प्रकाशच आहे का नाही. आणि प्रकाश उघडा आहे ना, तुम्हाला प्रकाश नाही दिसला, नाही अक्षर दिसले. म्हणजे तुम्ही असं बारीक पाहत नाही काय म्हणजे प्रकाश काय प्रकाश आहे. प्रकाश जे काय दिसतंय ते प्रकाश आहे. प्रकाश. मग आता मग हे जे दिसणार आहे तर हे प्रकाशामुळे दिसायला का कशा? प्रकाशामुळे दिसत. म्हणाले डोळ्यामुळे दिसायला, पण डोळ्याला दिसत नाही, कारण डोळ्याची देवता सूर्य आहे. प्रत्येक इंद्रियाची देवता तिला सहाय्य असल्याशिवाय तिचं ते कार्य त्या इंद्रियाने होत नाही. आणि म्हणून सूर्य ही डोळ्याची देवता आहे, म्हणजे प्रकाशाशिवाय डोळ्याला दिसत नाही. प्रकाश असला तर डोळ्याला दिसतो. बरोबर.